शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहे. कुठल्याही बकरीतसुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडं कागद मिळालं, त्याच्यात ते आलेलं आहे. पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल सगळ्या. गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं, दुंबाला करावं लागतं. शिवाजीराजे वारल्याच्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथंही नक्कल नाही कुठे. त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलाल एक होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळं तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे एक काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत. शिवाजीराजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो असं लिहिलं आहे त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवीन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात? आश्चर्य आहे सगळ्या याच्यात की आमची लढत कुणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे. कपटबलाने त्या देशात आले आहेत, माझी तलवार सदैव उगारलेली आहे, हे कायम सांगत आलेले आहेत. शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ह्याच्यात. आणि तो जो आहे तो धर्मजागृती, धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं. तुर्क फौजात ठेवले आणि जय काय, तुम्ही पत्र काढून बघा. अस्सल पत्र किती जणं वाचतात देवजाणे, मला माहीत नाही. ते छापलेली आहेत, देवनागरीत छापलेली आहेत, तरीसुद्धा लोक वाचत नाहीत.